केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. रिमझिम पावसाच्या हलक्या सरी, हिरवाईनं नटलेला परिसर, टाळमृदुंगाचा अखंड निनाद आणि रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, संत निवृत्तीनाथ महाराज की जय अशा जयघोषानं संपूर्ण पारेगाव बुद्रुक परिसर दुमदुमून निघाला. संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखीचं पारेगावमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत केलं गेलंय. आमदार अमोल खताळ, खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी या पायी पालखीचं स्वागत केलंय. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी हजारो वारकरी, दिंड्या, टाळकरी, मृदुंगवादक आणि महिला वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतीये. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचं पारेगाव बुद्रुक या ठिकाणी आगमन होताच ग्रामस्थ, भाविक आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येनं स्वागतासाठी हजर होते. आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलमताई खताळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कमलेश टावरे, पालखी सोहळ्याचे मानकरी जयंत महाराज गोसावी, मोहन महाराज बेलापूरकर, बाळकृष्ण महाराज डावरे, रामकृष्ण महाराज लहवितकर, तसेच श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके, पालखी सोहळा प्रमुख माधवदास महाराज राठी, सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, निलेश महाराज गाढवे, ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, कांचनताई जगताप, नारायण दादा मुराड, अमर बोंबरे, भीमराज चत्तर, विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे, डॉक्टर संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, रमेश काळे, कैलास गोरडे, सुरेश दळवी, किशोर गडाख, बाबासाहेब गोरडे, सुनील वागचौरे, सुनील गडाख, भीमराज गडाख, रावसाहेब गडाख, मधुकर गडाख, सोपान एलके, निलेश गडाख, बाळासाहेब गडाख, रोहित चौधरी, गणेश सानप, अण्णासाहेब काळे यांची उपस्थिती होती. मान्यवरांनी पालखीचं पूजन केलं, तर पालखीच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट केली गेली. पालखीचं आगमन होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळकरी विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर सादर केलेल्या स्वागतानं वातावरण अधिकच भक्तिमय झालं. वारकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा गजर सुरू असताना संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला, तर पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. हे माझं सौभाग्य आहे. मी लोकपर्यंत नसताना सुद्धा याच ठिकाणी येऊन दरवर्षी पालखीच्या स्वागतासाठी येत होतो आणि आता सगळ्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादाने, वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने मला ही संधी मिळाली, जी माझं भाग्य समजतो. आपल्या सरकारच्या वतीने आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्रताई असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली ज्या पालख्या आज महाराष्ट्रातून दिंड्या निघाल्या, प्रत्येक ठिकाणी वारकरी बांधवांची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे निश्चित वेगळा आनंद आहे. संगमनेरमध्ये ज्यावेळेस जिल्ह्याची नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येते, तर आपल्या संगमनेर तालुक्यात पारेगाव या गावाला त्याचा मान मिळालेला आहे. त्यामुळे निश्चित एक मला आनंद आहे. सरकारच्या वतीने पाण्याची परिस्थिती बघून, पावसाचा अंदाज बघून वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे, पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली आहे. ज्या आरोग्याच्या बाबतीत असेल, रस्त्याची सुद्धा यांनी एसटी लोकांनी मागणी केली होती, आपण तत्काळ हा रस्ता सुद्धा मंजूर करून काम करून दिला आहे. त्यामुळं वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आपलं सरकार घेते. आणि आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा सर्व प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत आणि सगळे चांगल्या पद्धतीने आज पालखीचं स्वागत केलं. अनेक वारकरी आणि महिला भाविकांनी पारंपरिक फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. भाविकांच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ आणि पत्नी नीलम खताळ यांनीही वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळत भक्तिरसामध्ये सहभाग घेतला, तर वारकऱ्यांशी आपुलकीनं संवाद साधून त्यांची विचारपूस केली. वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, संगमनेर.
मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा. जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय. 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया. ठिकाण केएम हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 90 677 95 189.